सूरज सांगतोय की मला इथे कुणाची गरज नाही आहे, माझे देवासारखे फॅन्स आहेत, ते बाहेर माझ्यासाठी बसलेले आहेत आणि ते मला वाचवतील. पण सूरज इकडे नॉमिनेशन टास्क आणि कॅप्टन्सीचा टास्क या दोन्हीमध्ये खूप कन्फ्यूज झालेला आहे आणि त्याबद्दलच पॅडी त्याला समजावतो. तर किचन एरियामध्ये हे तिघेजण असतात. अभिजित म्हणतो की मी बोललो होतो ना इम्युनिटीबद्दल, ज्यावेळेस इम्युनिटीचा प्रश्न असेल त्यावेळेस सूरजसुद्धा म्हणेल की मला इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे. म्हणजे आता सूरज हा कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये इंडिव्हिज्युअल खेळणार असं म्हणतोय. त्यावरती सूरज म्हणतो की नाही मी त्याच्याबद्दल नाही आहे बोलत, कॅप्टन होऊ दे नाहीतर नाही होऊ दे, मला त्याची गरज नाही, माझे बाहेर देवासारखे फॅन आहेत, ते मला वाचवतील, मला इम्युनिटी नको आहे. पण हे जे खेळायला लागलेत ना घरचे सदस्य, त्याचा मला राग येतोय आणि म्हणून मी म्हणलं की मी माझा गेम इंडिव्हिज्युअल खेळणार. त्यावर पॅडी समजावतो की हे बघ, कॅप्टन्सीचा टास्क हा वेगळा आहे, नॉमिनेशन टास्क हा वेगळा आहे, इम्युनिटी वेगळी आहे. कॅप्टन झाला तर इम्युनिटी तुला मिळेल, पण नॉमिनेशनच्या टास्कमुळे तुला तुझे फॅन्स वाचवतील. पण कॅप्टन्सीचा टास्क आणि या टास्कमध्ये तू गल्लत करतोयस, याच्यामध्ये तुला घरचे जे सदस्य आहेत, आपला जो ग्रुप आहे त्यांच्या बरोबरीने राहा, कारण त्यांचं जर बहुमत मिळालं तरच तू घराचा कॅप्टन बनू शकशील. त्यामुळे दोन्ही टास्कमध्ये तू एकच समजून त्याच्यामध्ये गल्लत करू नकोस असं पॅडी त्याला समजावतोय. आणि इकडे अभिजित सांगतो की अरे तुला त्यांना इम्युनिटी द्यायची आहे, ते तुझ्याच बाजूने आहेत. तरीसुद्धा सूरजला या गोष्टी कळत नाही आहे आणि सूरज म्हणतोय की मला इंडिव्हिज्युअलच खेळायचं आहे. तर पॅडी इथे खूप अथक प्रयत्न करताना दिसतोय की सूरजला समजावण्यासाठी. तर बघूयात सूरज हा गेम समजतोय की नाही. आणि नॉमिनेशन टास्क आणि कॅप्टन्सी टास्क ह्या दोन्ही टास्कमध्ये खूप डिफरन्स आहे, कारण कॅप्टन होण्यासाठी घरच्या सदस्यांचं बहुमत लागतं आणि नॉमिनेशनमध्ये वाचवण्यासाठी बाहेरच्या सदस्यांचं बहुमत लागतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये सूरज हा कन्फ्यूज झालेला असतो आणि पॅडी त्याला समजावताना दिसतो. तर पॅडीचं हे समजावणं तुम्हाला कितपत आवडतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.